12वी नंतर मुलांना त्यांच्या आवडीचं करिअर निवडायची संधी द्यायला हवी। तसं झालं नाही तर त्यांचा सिद्धांत गणोरे होऊ शकतो। आपल्या आईची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या सिद्धांत गणोरेच्या पोलीस तपासात हीच बाब पुढे आली आहे। मुलांवर जबरदस्ती करताय, पालकांनो सावधान। 12वी नंतर मुलांना त्यांच्या आवडीचं शिक्षण घेऊ द्या, नाहीतर तुमचा मुलगाही होऊ शकतो सिद्धांत गणोरे। आपला गुणी मुलगा खुनी व्हायला नको असं वाटत असेल तर ही बातमी पहा। सांताक्रूजला राहणारे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली गणोरे यांची गेल्या आठवड्यात गळा चिरून हत्या करण्यात आली। त्यांच्या मुलानंच म्हणजे सिद्धांत गणोरेनं ही निर्घुण हत्या केली। त्यानं हे क्रूर कृत्य का केलं याचा खुलासाच त्यानं पोलिसांकडे केला। माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हॉस्टेलमध्ये झालं। मला हॉस्टेलमध्ये का ठेवलंय याचं उत्तर कधीच मिळालं नाही। 10वीत अभ्यासात मन रमवलं, मला 92% गुण मिळाले। 12वी नंतर विज्ञान शाखेत पुढे शिकायचं होतं, पण आईनं जबरदस्तीनं इंजिनिअरिंगला घातलं। सारखं अभ्यास कर म्हणून ती सतत ओरडायची। इंजिनिअरिंगमध्ये माझं लक्षच लागेना। कॉलेजला न जाता मी मैदान, प्लॅटफॉर्म, बस स्टॉप, मॉलमध्ये जाऊन टाइमपास करायचो। परीक्षेलाही बसलोच नाही। आई मला कुठंच जाऊ द्यायची नाही। इतर मुलं मजा मस्ती करायची, पण आईनं मला मौज मजा करू दिली नाही। माझे पप्पा पोलिसात आहेत, ते कधीच मला वेळ द्यायचे नाहीत, आईला देखील वेळ द्यायचे नाही। त्याचा राग ती माझ्यावर काढायची। ती पप्पांवर संशय घ्यायची, त्यावरून दोघांमध्ये सारखी भांडण व्हायची। माझा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, त्यावरून आई रोज उठता बसता लेक्चर द्यायची। माझ्या मोबाईलमधला व्हॉट्सॲप, फेसबुक देखील तिने बंद केला। आता मी पूर्णपणे एकटा होतो। 24 मेला इंजिनिअरिंगचा निकाल होता। मी नापास होणार हे मला माहिती होतं, त्यामुळे मी स्वतःच्या हाताची नस कापून घेऊन आत्महत्या करायचं ठरवलं। मी किचनमध्ये जाऊन चाकू हातात घेतला, तोच आईनं मला रोखलं। मरायचंच आहे तर काहीतरी करून मर, असं आयुष्य वाया घालवू नकोस असं तिनं सुनावलं। हे ऐकून माझा राग अनावर झाला आणि मी तिच्यावर हल्ला केला। 10 ते 12 वेळा मी तिला चाकू मारला। माझे हात, कपडे रक्तानं माखले। रक्तानं माखलेल्या हातानं तिच्या मृतदेहा शेजारी मेसेज लिहिला, टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी। खाली एक स्माइली देखील काढली, कारण मला आता तिच्यापासून सुटका मिळाली होती। आई खूप टॉर्चर करायची, म्हणून मी तिला मारलं असा धक्कादायक कबुली जबाब सिद्धांतनं दिलाय। सिद्धांत गणोरेच्या या स्थितीला त्याच्या इतकेच त्याचे पालकही जबाबदार आहेत असा निष्कर्ष मानसोपचार तज्ज्ञांनी काढलाय। पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांच्या अपेक्षा, स्पर्धा, तुलना हे खूप कॉमनली आजकाल त्याच्याबद्दल चर्चा केली जाते, एकदम त्याचा बाऊ केलेला आहे आपण। तरी पालकांमध्ये कुठेही अजूनही तो जो गुण त्यांनी जो सुधारणा केली पाहिजे त्यांच्या अवगुणाची, ती कुठेतरी अजूनही कमी पडतो आपण। गणोरे हत्याकांड प्रकरणी झालेला हा खुलासा अंगावर काटा आणणार आहे। आपल्या मुलांवर वारेमाप अपेक्षांचं ओझं लावणाऱ्या पालकांसाठी देखील हे प्रकरण झणझणीत अंजन घालणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।